आपण वेगवेगळ्या आपल्या डे टू डे लाईफच्या कामांमध्ये मल्टिप्लिकेशन करत असतो. कधी कधी आपल्याला 3 अंकी संख्यांचं पण मल्टिप्लिकेशन करावं लागतं, पण ते जर का आपण शाळेत शिकवलेल्या मेथडने करायला गेलो तर आपल्याला बराच वेळ लागू शकतो. तर आज आपण ते करण्यासाठी एक वेगळी मेथड शिकणार आहोत. तिचं नाव आहे क्रिस क्रॉस 3x3 डिजिट. तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. ते आहे 714 मल्टिप्लाइड बाय 721. तर हे आपण या ठिकाणी कसं सोडवणार आहोत? सर्वप्रथम आपण 4 मल्टिप्लाइड बाय 1 करणार आहोत. 4 इकडे आपण ते 4 आपल्याला आलेलं उत्तर लिहून घेणार आहोत. आपल्याला हातचं आता काही नाहीये. तर त्यानंतर आपण हे असं केलं तर क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करणार आहोत. 1 मल्टिप्लाइड बाय 1 प्लस 4 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 1 प्लस 8 इज इक्वल टू 9. हा 4 तसा घेणार आहोत आणि मग इकडे 9 घेणार आहोत. त्या पद्धतीने पुढे इकडे क्रॉस मल्टिप्लाय करणार आहोत आणि एक सरळ मल्टिप्लिकेशन याप्रमाणे 7 मल्टिप्लाइड बाय 1 प्लस 1 मल्टिप्लाइड बाय 2 प्लस 7 मल्टिप्लाइड बाय 4. त्याचं कसं होणार? 7 प्लस 2 प्लस 28 इक्वल टू 37. तर इथे आलेले 9 आणि 4 आपण असे येणार आहोत. जेवढे 7 येणार आहोत कॅरी ओव्हर 3. त्यानंतर आपण 7 मल्टिप्लाइड बाय 2 आणि 1 मल्टिप्लाइड बाय 7 करणार आहोत. या पद्धतीने 7 2 अधिक 1 मल्टिप्लाइड बाय 7 इज इक्वल टू याच्यामध्ये आपण मगाशी आलेला कॅरी ओव्हर 3 ऍड करणार आहोत. मगाशी आपल्याला आले जे उत्तर आहे 794. याच्यामध्ये आपण हा 4 घेणार आहोत आणि कॅरी ओव्हर 2. तर लास्ट स्टेप अशी आहे की 7 मल्टिप्लाइड बाय 7 इक्वल टू 49. आणि 49 मध्ये आपण मगाशी आलेला कॅरी ओव्हर ऍड करणार आहोत जो आहे 2 म्हणजे येणार होतं 51. मग हा जो 51 आलाय त्याला आपण अशा प्रकारे लिहिणार आहोत. 1 आपल्याला मगाशी जे उत्तर आलंय त्याच्यानंतर आपलं हे आलेलं उत्तर पण लिहिणार आहोत. 514794 इज युअर आन्सर. याचं नाव क्रिस क्रॉस कसं पडलं? कारण आपण याच्यामध्ये क्रिस क्रॉस असं करत होतो. पण पहिल्यांदा काय केलं? क्रिस केलं. मग क्रिस क्रॉस क्रिस अशा पद्धतीने. धन्यवाद.